वक्रतुंड महाकाय श्रीकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। साष्टांगण मने माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरत नित्यायुकामार्थ साधती। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठधुम्र वर्णते, नवे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरा गणपती, बारावे श्री गजानन देवनाश बरा, तीन संध्या मणिधर विघ्न विघ्न सर मणे प्रभुत सर्व सिद्धिद विद्यार्थन विद्याधना पुत्र मोक्षार्थम गती। जपता गणपती स्तोत्र 6 मासात बळे 1 वर्ष पूर्ण होता सिद्धीने संशय। नारदाने केले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधराने मराठीत पठण्यानुवादिले। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्। मंगल मूर्ति मोरया गजानन महाराज की जय। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, ज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। मंगल मूर्ति मोरया गजानन महाराज की जय। श्री विजय ग्रंथ अध्याय 12 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदय करून वसती ग्रंथ कळसास नेहा। तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता, तूच एक गणराया। तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशीदानी, आपल्या भक्तांना लागुनी ऐसे पुराणे म्हणतात। माझ्या मनीची अवघी चिंता लयासने एकदंता, लंबोदरा पार्वती सुधा बालचंद्रा सिंधुरा रे असो। बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला धनकनक संपन्न भला मनाचा उदार जो, त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मीवंत घोड्याची करुणोपकरणे ऐकलीसाची, त्याने साशंक झाला ते खरे कोठे पाण्याचं विचार करी चित्तास। तो एके समयास महाराजाच्या कोल्याला येऊन बच्चूलाला घरी बसले ओट्यावरी की गजानन साक्षात्कारी भक्त आपला जाणून बच्चूलाला आनंद झाला। तो समर्थांशी अशा बदला, आज गुऱ्या वाटते मला आपली पूजा करावी असे ऐकता भाषण समर्थ तुक विलिमान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चूलाने तयारी तात्काळ केली। ओट्यावरी षोडशोपचारी अत्यादरी पूजन त्याने आरंभिले। प्रथमतः घातले मंगल स्नान नानाविध उठणे राहून, मग करविले परिधान वस्त्र पितांबर झरीचा, शाल जोडी अंगावरी बहुमल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल श्री अस्ब्रेस्मी आणून बांधिला। गोप घातलेला गळ्यात, सलकडी ती हातात, करांच्या 10 पोटांत मुद्रिका घातल्या नानापरी, बहुमल हिऱ्याची वानकरी घातली पौची, रत्नजडित कंट्याची कंठीशोभा विशेष, जिलेबी राघवदास पिढे नैवेद्यात ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तबकांत, अष्टवंद चरात्तर अर्घजात्तर सुवासिक लावले फार, त्याने अवघ्या अंगावर गुलाब पाणी शिंपडिले, एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती फार मोठी रुपये होऊन मोहरांची, बेरीज करता 10,000 येईल ती साचर, 80 दक्षिणा होती जोर किती वर्णन करू तिचे, श्रीफळ पुरण ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छे मन राम मंदिर बांधावया, या माझ्या वाट्यावरी अडचण होते सेवारी, मंडप तो घातला जरी उत्सवाची घोऱ्या, त्या माझ्या मनोरथा पूर्ण करे ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माता अनन्य भावे पायावरी, त्यावरी साधू गजानन देते जरा आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू असो। आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून बैले त्याचे काय कारण, मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला दागदागिनीचा काय सांग उपयोग, अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपदेश माझ्या मागे लावू नको, आता तू मोठा श्रीमान दाखवया कारण, केलेस काय प्रदर्शन सांग मस्ती बजूलाला, जे आवडते जायाशी तेच द्यावे तयाशी, मी वेळापेक्षा संन्यासी नागा फिरतो गावभर, यावगे तुझे तुला लखला पासो बच्चूलाला, तुम्हा प्रपंचिकाला या द्रव्याची जरूर, माझा यमजेमान भीमेताटी उभा विटेशी गजगजेठी, तो काय माझ्यासाठी हे बद्या तयार नसे, ऐसे म्हणून काढले दागिने अंगावरचे बरे, चौ बाजूस फेकिले वस्त्राची ती जगती, 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकन केला शोक भूत अकोल्यात भूतांनी, त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, ते म्हणते आपल्या वाचे आबागे आमचा लक्ष्मण, त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी मोहदानाचा धरून, वरगडीचे भाषण केले विनय दाखवून, ते कास्म समर्था कारण असमध्या शक्य आहे की अहो, जीवी पूजा दांबिकांची शब्दमय असते साची, पूर्तता महावस्त्राची होते त्यांनी अक्षतेने, शर्करा खंड खाद्यांनी ऐसे मोन्यावदनी, कुचका दाना आणून ठेवपुढे भैमुगाचा, अशा दांभिक पूजनाचे फले त्या स्वरूपाचे, वाटो लक्ष्मणाची याच कृतीने झाली हो, हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तसेच ठेवले वर्तन जेवण आगळे,
आता याच्या वैभवाला अहोटणा शब्द उरला. संत कृपा झाली ज्याला तो सुगीत राहत असे. बच्चूलन तपास केला अवघ्या अकोल्यासह पण लागला ठांग त्यासह समर्थाचा कोटेही असो. एक पितांबर नावाचा शिष्य हंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा केली बहुत तपश्चर्या फळ आली. एके दिनी अशी केली गोष्ट एका मठांत. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर नेसतेना धडके धोतर ढोंगणात पाहते नार ते तर झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई हती कतलाच वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडपडे तहानेने. तशांतलाच प्रकार आहे तुझ्या साचर. हे फाटके धोतर पोत्र्याच्या उपयोगी ते सुनबैससी ढुंगण जगाला दाखविसी. हागे दुपटा देतोसी नेसाव्या कारणे. तो न करता अनमान राही बाळा नेसून. यासी सोड नको सोडू जाणं कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असे झाले त्याला. भाऊच घातकी भावला होतस स्वार्थ दृष्टींनी. तो वेळा वाकडा प्रकार कशास बोलू साचर. गटारे जगडदार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी परत शिष्य होते असंख्यात. परी गजानन अधिकार त्यात दोन्ही हातांच्या बोटांइतके. पास होते कांतारी वृक्ष असते नाना परी. त्यातून क्वचित कुठेतरी न तेच पडते चंदन तरू. त्या परीचे होते तेथे त्यांच्या शिष्यमंडळी ते. काही शिष्य पितांबर ते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करसी परिधान. जे का समर्थान कारण लिहावायच्या उपयोगी. तुझी भक्ती करून आली तू खुशालचंद अशी मुळी. तू राहू नको हे स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. ते पितांबर म्हणाला, मी न गुरूचा अपमान केला. उलट मान ठेवीला आज्ञा ऐकून त्यांची. वस्त्रे मग त्याने दिले नेसावा सांगितले. तेच मी हो प्रदान केले. ही का झाली अवज्ञा. अशी भोवतीनं भूत झाली. शिष्यांतेड माजली ती मिठवा माव केली. अशा रीती गजाननाने पितांबारच म्हणते गुरुवर, तू इथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी हे पितांबर तुझवरी. जा हिंडून भूमिरी पदनातासी तारावे. डोळ्यांत आशी आणून कुणा साष्टांगण मन. चालले मागे पाय फिरवून सोडून जाता मठाशी. पितांबराला कोंडुलीसी वनांत बसला वनात आंब्यापाशी. चिंतन चाले मानसी निजगुरूचे सर्वदा. तेथे होता रात्रभर दविदायात दिनकर. जाऊन बसला झाडावर मुंगळ्याच्या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या होते भारी. लहान थोर फांदीवरी आला जाऊन पितांबर. परी निर्भय असे सापडेना स्थान त्याशी बसताना. हेच कृत्य गुराखांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात, हा माकडा परी कार्य फिरत. ह्या वृक्षावरी सत्य हे काय कळेना. लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा मला यान काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. गजानाच्या शिष्यापरी असामर्थ्य असते रे. यावरून त्यांचा शिष्य असा खचित साचा. चला हाईत आल्याचा वृत्तात सांगू गावात. गोपमुखे व्रत कळले कोंडलीचे लोक आले. आंबवृक्षापाशी बले कोण आहे ते पाहाव्या. म्हणाले बोरवासी नर हा ढोंगा सवासाचर. बळेच करतो वेळीचार गजानच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजचा भास्कर पाटील होता असाचा. चाला नुकताचा अंत त्याचा अडगावनामे ग्रामांत. समर्थांचे शिष्य येथील कशास. बळे करण्या उपास सोडून बर्फी पेड्याला. पोसून एकदा यास पाहावे तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला. पितांबराशी पुसू लागला, तू कोण कोठे कशात आला. गुरु तुझा कोणासे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार. मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञामध लागून करणे झाले पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बोवशी. म्हणून बसलो फांदीशी वृक्षावरी जाऊन. ऐसे करतात भाषण लोक कोपले जाणून. अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा अशा करू नको. काया म्हणे राजाची राणी आवडते असाची. खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा शामराव नामेसाचा. तो बोलाय शिवाच्या. अरे सोंगड्या एक हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहेत भगवान. त्यांची नावे सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एका काळी त्यांनी अशी कृती केली. ऋतू नसता आणली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणली आणवली. तू नुसती पाने आणबली. नाही तर या स्थली तुझे न धडकत लागेल. हा बडराम पाटलाचा वृक्ष आवडलेल्या आंब्याचा. तो परिणत करीसाचा आमच्या देखत एकाळी. ऐशाने जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्या सुशील वंदे आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंश निगतीसाचे. बाप्पा त्यांच्या तोडीचे हाय न्याय न्याय जागी. नको करू उशीर आंबा करी हिरवागर. ते एकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका. माझी सारी कथा आहे का. एका खाण्यात किती का ही राणी गारा हो. तैसात मी गार परी गजानन शिष्या भितरे. बोलले नाही वय करी अतकीचे तो खोटे हो. गारेवरून खानीस नाही जगदोष. मी निजगुरूच्या नावास चोरून कसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर नको करू चर संकट पड शिष्यात पडता जोर. ते धाव करी सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांच्या जरी नसला कृतीने अधिकारी तर सद्गुरूंच्या प्रभाव करी साय त्या आपल्या वृक्षशिष्यास. अशी झाली आडवीर पितांबरा साचर. झाला विचारचंतर काही नसुचे तयाशी. त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पोरवाशी. काय होते ते पावाशी मुले बाका संभेत. निरोपाहून अखेर पितांबरे जोडले कर.
स्तवन मांडले अपार आपल्या सद्गुरायांचे. हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पदनाथाच्या रक्षणा धावाता एकाळी. माझ्यामुळे दोषुला येऊ पाहतो भक्तपाला. आपल्या प्रितासाठी पाला आणि वृक्षाशी माझी भिस्त तुझ्यावरी. पाव माते लवकरी ना तरी आली पाळी करी मधला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्या आला स्तंभी नरडी प्रकटला. जरी चढविता सोडाला त्याचे पाणी झाले. जैन जावा देवर माझा आहे तुझवर. सौद देवांत अंतर मोज नाही राहिले. देवतेचे असते संत संत ते देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमते सगळे सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सुत तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले तर संकटे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही गुऱ्या धाव घे. या वटलेल्या वृक्षा ठाई आणि परणे कोमल. लोक अवघे गजर करती लोकास्मती पितांबर. करा सद्गुरूंचा नाव गजर. जय जय गजानन साधूवर शेगावची आवलिया. लोक अवघे गजर करती तो पाली फुटली वृक्षाप्रती. जन नैनी पाहती ते आगाध कौतुकाला. कोणी म्हणते असे स्वप्न ते जे पडले आपला लागून. पहा चिमट्या घेऊन आपापल्या करांनी. चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती. यावरही कोणी असे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुडांच्या खेळांत वाद्यास होती सर्पसत्य. खापरे असून दृष्टीप्रत त्याची रुपये दिसते की. तोही भ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला. पाहती वाटेतच कळला चित्रप्रथा बाहेर. मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरेच आहे महासंत. आता पितांबरीविषयी शंका न धरणी मानसी. चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे. त्यांच्या योग्य करून कधीतरी गजानन येथील कोंडुली कारण वासनासाठी गायचेसी. तेव्हा कसे मानवले पितांबरचे मृत नेले. असे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाऊ दिला. जैसा समर्थांनी आपला शिष्य ढोंगा पाठविला. कल्याण नामे करून मला कल्याण करण्या जगाचे. तैसे केले गुरुवरे श्री गजानन साजरे. उदय भाग्य खरे त्या कोंडुली गावचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडुलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळे येते त्याला. त्या पितांबराची भजनी कोंडुली गाव लागला जाणी. जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडुली झालासाचा. आणि अंत येता जाते त्याला हो. आता इकडे शेगावत महाराज आपल्या मठात एके दिवशी विद्युन चित्त होऊन या बसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर्जुन. महाराज आपले मन का स्थिर झाले. ते महाराज हृदय लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला. जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याच्या आठवण राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन कोणते तो या ठया. राम थोर झाल्यावरी माया करील माझी चाकरी. म्हणून मी या मठांतरी आता ना तयार राहावया असे महाराज बोलता. जनाला लागली चिंता. महाराजांचा विचार आता या दिसतो इथून जाण्याचा. म्हणून कसे करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण महाराजांची वेळा. असा विचार मिळून केला. मंडळी आली श्री मठाला. श्रीपतराव बंकटला ताराचंद मारुती. मंडळी झाले चरण महाराज आम्हा सोडून. तुम्ही आपले मठ ठिकाण राहण्याच्या करू नये. तुमची असे इच्छा असेल जेत तिथेच राहा शेगावात. परे सोडण्याच्या मनांत ग्रामी आणू नका. ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपडी. मला कोणाची जागामुळे नको येथे राहावया. जी कोणाची नसेल अशी जागा जर द्याल तरीच राहणं होईल माझी या शेगावी. अशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थाने आज्ञा केली मोठ्या पेचाची. आपणा कोण्या जागेत राहण्यात तयार नाही तर सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा देईल कशी. भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे. बंकटाला बोलले वाचे काही संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा ना उरला भरोसा तो आम्हाला. हे राज्य परक्यांचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण काय तुमच्या आज्ञेनं. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवर आजोरी झाले तरी. जागा कशा सरकारीचा मालक पांडुरंग. विहार दुसऱ्या मालकपण येथे राजाला गुण त्याचे नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करता. पुढे नका बोलू आता. हरी पाटला जा आता यश येईल निसंशय. हरी पाटाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बोलण्याचे सर्वाधिकारी साहेब होता नामे करी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावर दिली असे. आणि असे म्हणाला तुम्ही 2 एकरांचा अर्ज केला. मी तुर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पुरून येतं जागा आणि देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद साचा. समर्थ जवानीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटा निगत झाले वर्गणीला. द्रवी निधी क्षणा जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे व्रत येईल पुढे अध्यायंत. सत्पुरुषाचा पूर्ण दिवाही तत्पर सदा. विठो पाटील डोंगरगावचा. लक्ष्मण पाटील वाडेगावचा. जगू आबा शेगावचा. हे पुढे वर्गणीचे. श्रीदास गणविरचित हा श्री गजानन नाम ग्रंथ. एक असो ते सावचित्त निज कल्याण हवया शुभम भवतु. श्री हरिहरार्पणस्तु. इति श्री गजानन विजयंतस्त द्वादशोध्याय समाप्त. श्री गजाननार्पण मंगल मूर्ती मोर्या. गजानन महाराज की जय. श्री अनंत कोटी
ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.